स्वागतम सुस्वागतम. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्या विचारांचा, कामाचा आणि जीवनाचा भाग बनून जातात. त्यांच्या उपस्थितीनं आत्मविश्वास वाढतो, त्यांच्या मार्गदर्शनानं दिशा मिळते आणि त्यांच्या सहवासानं प्रत्येक आव्हान सोपे वाटू लागते. आज असा एक क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आला आहे. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता आदरणीय श्री दिलीप दोडके साहेब आता त्यांनी नव्या जबाबदारीसाठी मुंबईकडे प्रस्थान केले आहे. त्यांच्या निरोपाचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी भावनांनी भरलेला आहे. 25 जुलै 1976 एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा मुलगा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पण स्वप्ने मात्र मोठी होती. अडचणी होत्या, संघर्ष होता, परिस्थितीची बंधने होती, पण जिद्द त्याहून मोठी होती. आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी प्रसिद्ध VRCE महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. काही काळ खाजगी क्षेत्रात काम करून अनुभव मिळवला आणि मग 19 जुलै 1999 रोजी तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून चिमूर उपविभागात रुजू झाले. तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की हा तरुण अभियंता एक दिवस हजारो कर्मचाऱ्यांचा प्रेरणास्रोत बनेल. चिमूर, सालोड, चंद्रपूर, भांडूप, अकोला, मुंबई मुख्यालय, नागपूर, प्रत्येक ठिकाणी त्यांनी केवळ पद सांभाळले नाही, तर आपल्या कार्याची वेगळी छाप सोडली. सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि अखेर मुख्य अभियंता. ही केवळ पदोन्नती नव्हती, हा होता त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान. 20 फेब्रुवारी 2019 रोजी नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतर 19 ऑगस्ट 2020 रोजी मुख्य अभियंता म्हणून नागपूर परिमंडळाची धुरा त्यांनी स्वीकारली आणि तेव्हापासून नागपूर परिमंडळाच्या यशोगाथेला एक नवीन दिशा मिळाली. नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नसते, नेतृत्व म्हणजे विश्वास निर्माण करणे असते. दोडके साहेबांनी ते करून दाखवले. त्यांच्या शांत स्वभावात ठामपणा होता, निर्णयांमध्ये स्पष्टता होती आणि प्रत्येक कर्मचाऱ्याविषयी अपार आत्मीयता होती. ते नेहमी म्हणायचे, आपण सर्व म्हणून काम केले तर कोणतेही लक्ष्य अशक्य नाही. आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कर्मचारी संस्थेच्या यशाचा भाग बनला. त्यांच्या कार्यकाळात नागपूर परिमंडलाने यशाची अनेक शिखरे सर केली. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची राज्यात आदर्श ठरलेली अंमलबजावणी, 100 दिवसांच्या विशेष मोहिमेत संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक, थकबाकी वसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी, वीज हानी कमी करण्यासाठी प्रभावी नियोजन, ग्राहक सेवेमध्ये नवनवे विक्रम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास. आज या प्रत्येक यशामागे दोडके साहेबांचे दूरदर्शी नेतृत्व उभे आहे. दोडके साहेबांची खरी ओळख त्यांच्या पदामध्ये नाही, तर त्यांच्या माणुसकीत आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची अडचण असो, व्यक्तिगत समस्या असो किंवा कामातील आव्हान, ते नेहमी खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. त्यांच्या दालनात जाण्यासाठी कधीही परवानगीची गरज भासली नाही, कारण ते अधिकारी कमी आणि मार्गदर्शक व मित्र अधिक होते. म्हणूनच आज त्यांचा निरोप प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणत आहे. कालपर्यंत जे आपल्या सोबत होते, बैठकांमध्ये होते, कार्यक्रमांमध्ये होते, प्रत्येक निर्णयामध्ये होते, ते आज नवीन जबाबदारीसाठी मुख्यालयात जात आहेत. हा क्षण आनंदाचा आहे, कारण त्यांच्या कर्तृत्वाला मोठी संधी मिळत आहे. आणि हा क्षण भावनिकही आहे, कारण आपल्यातील एक जिव्हाळ्याचा नेता आज आपल्यापासून दूर जात आहे. आदरणीय दोडके साहेब, आपण दिलेले मार्गदर्शन, आपण दिलेला विश्वास आणि आपण शिकवलेली कार्यसंस्कृती आमच्या कायम स्मरणात राहील. नागपूर परिमंडलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करीत आहे. मुख्य अभियंता विशेष प्रकल्प म्हणूनही आपण यशाची नवी शिखरे गाठाल आणि संपूर्ण महावितरणला आपल्या अनुभवाचा लाभ मिळेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. साहेब, आपण मुंबईला जात आहात, पण नागपूर परिमंडलाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात आपले स्थान कायम राहील. आपल्या आठवणी, आपले मार्गदर्शन
आणि आपल्या सहवासातील क्षण नेहमी प्रेरणा देत राहतील. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद साहेब. आणि पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद. जय महावितरण.